कोल्हापुरातल्या सुर्वेनगर इथं राहणाऱ्या शशिकला बोळिंजकर यांच्या बंद घरामध्ये काल रात्री स्फोट झालेले आहेत आणि जिलेटिनचा वापर झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे। सध्या आपण त्याच घराच्या परिसरात आहोत। याच घरामध्ये साधारणतः काल दुपारपासून काही अज्ञात लोकांनी घराच्या मालकीच्या वादातून काही प्रमाणात या ठिकाणी खरं तर जिलेटिनच्या कांड्या लावल्याचं आहे ते प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे आणि संपूर्ण या घराच्या ज्या भिंती आहेत त्या सगळ्या पाडण्यात आलेल्या आहेत। ही पहिली भिंत आहे जी या जिलेटिनच्या स्फोटानं उडवून देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर दुसऱ्या बाजूची देखील दोन भिंती उडवून देण्यात आलेल्या आहे। मात्र या परिसरात झालेल्या स्फोटांमुळं ह्या सगळ्या आजूबाजूच्या घरातील काचा देखील फुटलेल्या आहेत आणि प्रचंड असं नुकसान घरात झालेलं आहे। यापूर्वी देखील आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये खरं तर शांतता खूप नांदते, मात्र कौटुंबिक वादातून आणि जागेचा वाद खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या जागेच्या वादातूनच खरं तर हे सगळं स्फोट आहे तो घडून आणलेला आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर सध्या पोलीस या घटनेचा तपास करतायत। स्वतः पोलीस अधीक्षक निलोत्पल हे रात्री या घटनास्थळी आलेले होते, त्यांनी पाहणी केलेली आहे। फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या आणि या सगळ्या पद्धतीचे जे नमुने आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत। सध्या कसून तपास आहेत ते पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। सत्यज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।